नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण दिवसभरामध्ये मागील काही दिवसांपासून ई-केवायसी सुरू आहे, परंतु आज वेगळाच प्रॉब्लेम ई-केवायसी करताना लाडक्या बहिणींना फेस करावा लागत आहे। एकतर कालपर्यंत ट्रॅफिक जाम अशा प्रकारचा एरर येत होता, पण आजपासून आज सकाळपासून साईट जी आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी त्यावरती रजिस्ट्रेशन करत होत्या। OTP तर येतेच नाहीये, तर सध्या साईट क्रॅश झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपल्या स्क्रीनवरती हा एक मेसेज आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सध्या पोर्टलवरती जी नोंदणी करत आहेत त्यांना हा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाईप केल्यानंतर मी सहमत आहे अशा प्रकारचा ऑप्शन घेतल्यानंतर ज्यावेळी आपण OTP पाठवतो त्यावेळी OTP टाकल्यानंतर तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र यादीमध्ये नाहीये अशा प्रकारचं नोटिफिकेशन सध्या पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना येत आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा मेसेज आलेला आहे आणि हा मेसेज ज्या लाडक्या बहिणींना आलेला आहे तर या लाडक्या बहिणींना मागील महिन्यापर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत। मग आम्ही पात्र असून आमचं नाव या सदरच्या ई-केवायसी मध्ये येत नाहीये, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी संतप्त झालेल्या आहेत। आपल्याला त्यांनी कमेंट केलेले आहेत, तर यासाठी हा माहितीपर व्हिडिओ आपण देत आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्हाला मागीलपर्यंत सगळे हप्ते आलेले असतील। ई-केवायसी होते वेळी आज सकाळपासून साईटवर प्रॉब्लेम आहे, साईट क्रॅश होत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी ॲट ए टाइम ही प्रोसेस करत असल्यामुळे या साईटवर प्रॉब्लेम आलेला आहे। त्यामुळे आपण आपल्या स्क्रीनवरती हेल्पलाईन देखील देत आहोत, तर या हेल्पलाईनवरती तुम्हाला कॉल करायचा आहे, त्या ठिकाणी सांगायचं आहे। आणि लक्षात घ्या, शासनाचं देखील ई-केवायसीची जी प्रोसेस आहे साईट प्रॉपर लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध झाली पाहिजे, तर यासाठी शासन देखील निष्काळजीपणा करत आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना दिवसभर अनेक ज्या अडचणी आहेत त्यांना तोंड द्यावं लागत आहे। अजून लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, त्यानंतर वडील हयात नाही आहेत, यांच्यासाठी देखील त्याने अजून ऑप्शन उपलब्ध करून दिला नाही आहे। काही लाडक्या बहिणी रात्रोरात अगदी उशिरापर्यंत जागतायत, सकाळी पहाटे जागतायत, तरी देखील ई-केवायसी होत नाही आहे। आणि आज जो प्रॉब्लेम आलाय तो भलताच आहे। पात्र असून देखील तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र यादीमध्ये नाही आहे, तुमचा अर्ज अपात्र आहे असा याचा अर्थ होतो। परंतु लाडक्या बहिणींनी घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे, कारण का हा टेक्निकल एरर आहे। साईट ज्यावेळी अपडेट होईल किंवा प्रॉपर त्याच्यावरती काम केलं जाईल त्याच्यानंतर हा एरर निघून जाणार आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला जर पात्र असून जर असा मेसेज आला असेल थोडी प्रतीक्षा करा। साईट अपडेट झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। त्यामुळे सध्या आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या कमेंट या मेसेजवरती आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। जर तुमचा अर्ज पात्र असेल, अशा प्रकारचा एरर असेल, 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा। पुन्हा साईट प्रॉपर चालू झाल्यानंतर आपण व्हिडिओ देणारच आहोत, त्यानंतर तुम्हाला पोर्टलवरती पुन्हा ई-केवायसी करायची आहे। साधारणतः 2 महिन्यांचा कालावधी या ई-केवायसीसाठी आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून GR पण आलं नाही आहे। साधारणतः सप्टेंबर महिना संपलेलाच आहे, शेवटपर्यंत हा GR येणं अपेक्षित होतं। अजून देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही। आपण सांगतच आहोत, ई-केवायसी जरी झाली नसेल तरी तुम्हाला लाभ येणार हा 100% आहे, कारण का ई-केवायसीसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे। परंतु दररोज ई-केवायसी मध्ये भलतेच आणि वेगळेच आणि मोठेच प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना फेस करावे लागत आहेत। आणि याचं कारण आहे सरकार या वेबसाईटवरती किंवा टेक्निशियन ज्यावरती काम करतात त्या पद्धतीने या वेबसाईटकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या संदर्भात प्रॉपर साईट सुरू झाल्यानंतरच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करावी हीच माझी सर्व लाडक्या बहिणी आहेत यांना विनंती आहे। ज्यावेळी वेबसाईट प्रॉपर चालू होईल त्यावेळी संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या काही जर शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।